काय त्रास होतो? सर चालता येत नाही. तुमचं मामा चालता येत नाही मामा. ऑपरेशन करावं का वजन कमी करायचं? तुमचं वजन कमी झालं तुम्हाला कळत आहे आणि फोटो पण आहे. बीपी शुगर काही बीपी पण जाईल, शुगर पण जाईल. मग चालत ओके. थँक्यू. ऑपरेशन का करावं असं वाटतं? डाएट फीट केलं का? काय होत नाही. डाएट करून होत नाही, व्यायाम पण होत नाही. एक वर्ष तुम्ही डाएट केलं, व्यायाम केलं तर तुमचं वजन वाढलं. म्हणजे ऑपरेशन करायला पाहिजे. सरकारच्या माध्यमातून मोफत होते. मोदी साहेब आणि फडणवीस साहेब. ओके. तुमचं BMI असं आहे ना, हाईट ना. सर, शासकीय रुग्णालयामध्ये तुम्ही अनेक कर्मचाऱ्यांवर कारवाई केलेली आहे, नेमका काय प्रकार आहे? मी डॉक्टर संजीव ठाकूर, लॅप्रोस्कोपी इन बेरेटिक सर्जन आहे. अधिष्ठाता म्हणून सोलापूर येथे कार्यरत आहे. बऱ्याच माझ्याकडे तक्रारी बऱ्याच दिवसापासून येत होत्या की सर्वप्रथम म्हणजे लोकांना प्रिस्क्रिप्शन बाहेर देतात ते पूर्णतः थांबवलेले. आम्हाला शासनाने जेवढे निधी मंजूर केला आहे आणि DPTसून त्यामुळे सगळी औषधी खरेदी नियमाने झालेली आहे आणि रुग्णांना मोफत औषधं मिळत आहेत. दुसरं, सिनियर डॉक्टर बघत नाहीत. त्यामुळे मी बरेचसे केस पेपर चेक केले. ज्या ठिकाणी त्यांच्या नोट्स त्यांनी बघितल्या होत्या त्यांना कंपल्सरी केलं, त्यांना विनावेतन केलेलं आहे. नर्सेस लोकांनी नर्सिंग केअर चांगली केली नव्हती. त्याफार ॲरोगंट वागतात, त्यांना समज दिलेली आहे. बेडशीट बदलायला लावलेले आहे. नंतर रुग्णांना हॉस्पिटलचे कपडे द्यायला लावलेले आहे. त्यामुळे आणि ते माझ्यासमोर करतात, दॅट इज ऑल रेकॉर्डेड. आणि त्यांना पण विनावेतन केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅज्युअल्टीमध्ये जे ज्युनियर रेसिडेंटवर ताण यायचा, प्रत्येक ठिकाणी JR1 जायचा. कॅज्युअल्टी JR1 जाईल, ट्रॉमामध्ये JR1 जाईल, ICU JR1 जाईल, सगळं JR1 करेल. तर मी JR लोकांना कॅज्युअल्टी ड्युटीमध्ये ऑफ केले. तिथे फक्त सिनियर डॉक्टर राहतील, म्हणजे MD MS क्वालिफाईड आहे. म्हणजे रुग्णांना गोल्डन पिरियडमध्ये वेळेवर क्वालिफाईड चांगल्या लोकांना, तज्ज्ञ लोकांना ट्रीटमेंट मिळेल. म्हणजे नक्कीच तो जीव वाचेल. कारण पहिल्या 2 तासामध्ये ट्रीटमेंट मिळाली पाहिजे आणि त्याला क्वालिफाईड लोक म्हणजे सर्जरी, मेडिसिन, ऑर्थो आणि ॲनेस्थेटिस्ट पोस्ट एमडी लोक तिथे काम करतील. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे ॲम्ब्युलन्स 10 वेळा सांगून आज मी 3 डॉक्टरांची नेमणूक केलेली आहे. त्यांना सांगितलं की तुमचं काम आहे की कॅज्युअल्टीमधून वॉर्डात जायला तो ॲम्ब्युलन्समध्येच जाईल, त्याला बाय रोड शिफ्ट करणार नाही. आणि नाही तर या सगळ्यांवर कार्य आज मी साधारणतः 21 लोकांवर कारवाई केलेली आहे. 21 लोकांना मी विनावेतन केलेलं आहे. असं जर मला वारंवार आणि रोज मी 9ला राहून घेतो, रोज सकाळी 9ला राहून घेते. 7 दिवस साप्ताहिक प्रोग्राम केला आहे की 7 दिवसात भाऊ किती इम्प्रूव्हमेंट होते. जर जे शासकीय कर्मचारी ऑन ड्युटी काम करणार नाहीत, जी रुग्णसेवा ज्याच्याने कोलमडेल, रुग्ण दगावू शकतो, अशा लोकांवर तातडीने कारवाई केली जाईल. या कर्मचाऱ्यांपैकी किती डॉक्टर्स याच्यामध्ये आहेत? साधारणतः 11 ते 12 डॉक्टर्स आहेत, 7 ते 8 नर्सेस आहे आणि 3 वर्ग 4 कर्मचारी आहेत.